नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती। या सर्वांचा देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या 30 दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $12.5 प्रति बुशेलच्या जवळपास आहे। आजच्या सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर या पातळी अनुसरून आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावात तेजी यावी याची शक्यता या ठिकाणी आपणास दिसत आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढायला तर पाहिजे, पण त्याबरोबरच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भाव वाढीसाठी किंवा भाव वाढण्यापासून रोखण्यासाठी काही देशांतर्गत घटक कारणीभूत आहेत का तपासणं गरजेचं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आता खरीप हंगाम तोंडावरती आला आहे आणि यामुळे आपल्याला 1 जून नंतर खत बियाणांची खरेदी मोठ्या प्रमाणात कास्तकार बांधव करताना दिसतील। यामुळे खत आणि बियाणांची खरेदी करण्यासाठी
त्यांना पैशांची नितांत आवश्यकता आहे। ही आवश्यकता भरून काढण्यासाठी त्यांना आपल्या पाशी असणारं उरलं सुरलं सोयाबीन विकावं लागणार आहे आणि कुठेतरी याचमुळे 1 जून नंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री ही 100% वाढताना दिसणार आहे आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 100 ते 200 नी घसरला तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। म्हणजे 1 जून नंतर जी सध्या सोयाबीन पातळी 4200 ते 4500 दरम्यान आहे, या 200 रुपयांची घसरण होऊ शकते आणि सोयाबीनचा बाजारभाव 4000 ते 4400 दरम्यान येणार आहे। आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी होणार आणि ही जी कमी होणारी विक्री आहे याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचा भाव सुधारताना दिसेल, शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी याचाही कुठेतरी फायदा मिळेल। यामुळे सोयाबीनचा भाव 200 ते 300 रुपयांनी इथून सुधारू शकतो। म्हणजे 15 जून नंतर सोयाबीनचा भाव आपल्याला 4200 ते 4600 च्या दरम्यान दिसणार आहे। जर आजच्या परिस्थितीनुसार पाहितलं तर येत्या 30 दिवसात फक्त 50-100 रुपयांची झाली तर वाढ होऊ शकते, नाहीतर परिस्थिती जैसे थे राहण्याची जास्त शक्यता आहे। म्हणून येत्या 30 दिवसात किती वाढणार सोयाबीनचा भाव तर माफ करा, जास्त वाढीची शक्यता नाही। विक्रीचा विचार करत असाल तर 4500 च्या आसपास सोयाबीनचा भाव आपणास मिळाला तर तिथं आपण सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।